औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. 7 रस्ता परिसरातील संगमेश्वर पब्लिक स्कूल लगत असलेल्या नाल्यावर कॉन्क्रीटचे बंदिस्त काम करण्यात आले आहे. नाल्यावर असे काम करणे चुकीचे आहे. त्यासाठी स्कूलने स्वतःहून कॉन्क्रीट काढून घ्यावे, अन्यथा कायदेशीर कारवाई करावी लागेल, अशी नोटीस 5 मे रोजी महापालिकेने स्कूलला दिली आहे. नाल्यावर तात्पुरते कव्हरिंग करण्यासंदर्भात स्कूलने महापालिकेला पत्र दिले होते. मात्र नाला कॉन्क्रीटने बंदिस्त करण्यात आल्याचे मनपाला दिसून आले आहे. स्लॅब नाल्याला अडथळा ठरत आहे. त्यामुळे 3 दिवसाच्या आत स्वखर्चाने हे सर्व स्लॅब काढून घ्यावे, तसेच नैसर्गिक नाल्याचा प्रवाह पूर्ववत करावा. हे काम केल्याचा अहवाल फोटोसह महापालिकेला सादर करावा, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. नाल्यावरील कॉन्क्रिटीकरणाबाबत महापालिकेने दिलेली नोटीस अद्याप आम्हाला प्राप्त झाली नाही. नोटीस प्राप्त झाल्यानंतर त्यावर योग्य ती भूमिका घेऊन उत्तर देऊ, असं संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष धर्मराज काडाद यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आता महानगरपालिका काय पुढे कारवाई करते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभं राहत नव्हतो, तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठलेही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं. त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ आहे.